मला प्रशांत जगताप आहेत काँग्रेसचे, त्यांच्याकडे जायचं आहे. प्रशांतजी, मगाशी नवनाथ बन म्हणाले भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते की आम्ही संपवलं नाही कोणाला. या राजकीय पक्षांनी काँग्रेससोबत साथ संगत केली आणि तिथून त्यांच्या रासाला सुरुवात झाली. जे पक्ष काँग्रेससोबत गेले तेच संपले, जे आमच्यासोबत आहेत ते वाढतायत. नाही, मुळात नवनाथजी मला यांना सांगायचं आहे, आजचा जो काही विजय आहे ना, हा भाजप आणि इलेक्शन कमिशनच्या युतीचा विजय हा पहिला भाग. दुसरा भाग विषय जे ते सांगतात प्रादेशिक पक्षांच्या संदर्भात, तर प्रादेशिक पक्षांचा जन्मच काँग्रेसच्या काळात झालेला आहे. 1952 साली पहिल्या निवडणुकीपासून महाराष्ट्रासहित देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांचे रजिस्ट्रेशन झालं. ते सुद्धा पंडित जवाहरलालजी नेहरू यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात झालं. त्याच्यामुळं ते प्रादेशिक पक्ष जन्माला आले. आमच्याच काळामध्ये प्रादेशिक पक्षांना पहिल्यांदा सत्ता मिळाली, ती आमच्याच काळामध्ये, म्हणजे वर देशात पंतप्रधान काँग्रेसचा. आणि मात्र इकडे नाही का तामिळनाडूमध्ये किंवा आंध्रामध्ये मुख्यमंत्री प्रादेशिक पक्षाचा किंवा डाव्या पक्षाचे नाही का मुख्यमंत्री हे पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसच्याच काळामध्ये. त्याच्यामुळं जे प्रादेशिक पक्षांना सन्मान, प्रादेशिक पक्षांची निर्मिती किंवा त्यांना मिळणारी सत्ता ही काँग्रेस पक्षाच्या काळातच झाली, हे समजून घेण्याची गरज. त्यामुळे आज मनी मसल पॉवर साम दाम दंड भेद या नीतीने या ठिकाणी हे सगळे प्रादेशिक पक्ष संपवण्याचं काम हे भाजप करते. आज मी पश्चिम बंगाल किंवा आसामकडे ज्या दृष्टीने पाहतो, आजच्या ज्या भाजपचा विजय किंवा तिथले प्रादेशिक पक्ष किंवा आमच्या काँग्रेस पक्षाचा जो पराभव आहे, याला 2-3 महत्वाची कारण आहेत. एक, बिहारच्या निवडणुकीच्या 2 महिने अगोदर किंवा 6 महिने अगोदर आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या मागच्या 3 महिने अगोदर SIR नाही का लागू केलं. SIR मध्ये तब्बल 90 लाख मतं ही चोरली गेली, पळवली गेली, डिलीट झाली. अगदी सुप्रीम कोर्टाला सुद्धा मान्य करावं लागलं की होय, SIR मध्ये खऱ्या मतदारांवर अन्याय झालेला आहे. त्याच्यामुळं भाजपचा आजचा विजय, SIR मध्ये जी 90 लाख मतं नका मायनस करण्यात आली. प्रशांतजी, आपण प्रादेशिक, आपली चर्चा स्पेसिफिक प्रादेशिक पक्षांबद्दल आहे, त्यामुळे आजच्या निवडणुकीत निकाल आपण केली चर्चा सकाळी. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीं करता त्या आयपॅकच्या दंडेल ज्या आहेत चंडेल, त्यांना 14 एप्रिलला अटक झाली. 13 एप्रिल. प्रशांतजी ऐका ना, थोडं विषयांतर होते. प्रशांत जगतापजी, थोडं विषयांतर होते. आजची चर्चा आपण आता ही प्रादेशिक पक्षांसोबत करतोय, प्रादेशिक पक्षांचं भवितव्य काय याच्याबद्दल करतोय, त्याच्याबद्दल आपण स्पेसिफिक बोललो तर त्या चर्चेला अर्थ राहील, नाही तर हा विषय जात राहील. नाही प्रशांतजी ऐका ना, प्रशांतजी आजची चर्चा आपण दुपारी केली ना चर्चा विषयावरती, विजयाचं आपण विश्लेषण केलं ना. आता आपण त्याच्या पुढे जातोय, थोडं फॉरवर्ड लुकिंग चर्चा आपण करतोय. आपण पुन्हा त्याच्याकडे जाऊ. सगळी दुपारी SIR ची चर्चा झाली, आपली आयपॅकची चर्चा सगळी झाली आहे. काँग्रेस सोबत गेल्याने प्रादेशिक पक्ष संपतायत याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारलाय, तुम्ही पुन्हा दुपारची चर्चा परत करताय. तर आज स्पेसिफिक बोलूया ना आपण. पुन्हा म्हटलं बघा काँग्रेस विषयाला धरून बोलत नाही म्हणून काँग्रेस. मी त्याच्याकरता सांगितलं की प्रादेशिक पक्षाचा जन्मच आमच्या काळात झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे प्रादेशिक पक्षांना सन्मान, प्रादेशिक पक्षाची निर्मिती, प्रादेशिक पक्षांना पहिल्यांदा मिळालेली त्या राज्यात सत्ता ही काँग्रेसच्या काळात झालेली आहे. त्याच्यामुळे आज जे प्रादेशिक पक्ष संपवण्याचं महापाप भाजप करताय, त्याच्यामध्ये त्याच्या मागे तुमच्या NTR यांच्या पक्षाचं काय झालं हे तुम्हाला विचारलं जाईल. NT रामाराव जेव्हा ऑपरेशनसाठी अमेरिकेला गेले होते, परत आल्यावर त्यांच्या पक्षाचं काय झालं होतं हाही प्रश्न विचारला जाईल. भाजपबद्दल बोलूच आपण. भाजपने पक्ष फोडले का, भाजपने लागले, सत्ता कुणाच्या ताब्यात पाहिजे, भावाच्या पाहिजे का बहिणीच्या पाहिजे, त्यावेळेस ते पक्ष फुटलेत किंवा त्या पक्षाच्या हातून सत्ता गेले. त्याच्यामध्ये महाराष्ट्रही अपवाद नाही. त्यामुळे आंध्र प्रदेश असेल, तामिळनाडू असेल, बंगाल, म्हणजे बंगालमध्ये सुद्धा घरका वेधी मार खायचे. सुवेंद्र अधिकारी कुणाचे नका होते, शेवटी ते ममता बॅनर्जीचेच होते ना. आता बघा तुम्ही हसलात फार जेव्हा NTRचा विषय काढला. एकच मिनिट, उद्या सर तुमच्याकडे येतो. नवनाथजी, तुम्ही हसलात मी जेव्हा NTRचा विषय काढलात, पण महाराष्ट्रात तेच झालं की काकाकडे सत्ता असो किंवा पुतण्याकडे, ह्याच मुद्द्यावर ते मग तिकडे की भावाकडे असो की बहिणीकडे, याच्यावर NTRचा पक्ष फुटलात, पण काकांकडे असो की पुतण्याकडे याच्यावर राष्ट्रवादी पण फुटलाच, आणि तेही पातक भाजपाच्याच माथ्यावर मारलं जातं. कमलेशजी, प्रशांत जगताप मगासपासून पराभवाचं फ्रस्ट्रेशन काढतायत, त्यांना थोडंसं काढू द्या, हरकत नाहीये. आणि तुम्ही ज्या राष्ट्रवादीचा उल्लेख केला, मुळामध्ये काकांकडे किंवा पुतण्याकडे सत्ता असावी यासाठी अजितदादांचा पक्ष फुटला नाहीये. तो पक्ष यासाठी फुटला की काका कधीपर्यंत सत्ता राबवणार, आपलं एक वय झालं असतं, त्या वयापर्यंत आपण सत्ता ठेवावी हे स्वतः अजितदादा हयात असताना त्यांनी उल्लेख केला होता. आणि त्यावरनं, आणि दुसरी गोष्ट, महाराष्ट्राचं हित बघून जेव्हा 2019ला अजितदादा भारतीय जनता पार्टीसोबत आले होते, आणि खरं तर त्या विश्लेषणामध्ये मी जात नाही की का परत गेले, परंतु एकूणच भारतीय जनता पार्टीसोबत येण्याचं अजितदादांचं स्वप्न होतं. ते पूर्ण करण्यासाठी 2 गट पडले, आणि त्या 2 गटामध्ये अजितदादा मूळ राष्ट्रवादी आहे याच्यावर शिक्कामोर्तब झालं. त्यामुळे भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रवादी संपवला का,
तर अजिबात संपवला नाही. जेव्हा 2024ला विधानसभेच्या निवडणूक आल्या, अजितदादांनाही तेवढ्याच चांगल्या जागा मिळाल्या जेवढ्या एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाल्या. त्यामुळं या प्रादेशिक पक्षांना ताकद देण्याचं काम, वोट ट्रान्सफर करण्याचं काम. काँग्रेसचे वोट उबाटाला ट्रान्सफर झाले का? झाले नाही. काँग्रेसचे वोट राष्ट्रवादी शरद पवार साहेबांना ट्रान्सफर झाले का? झाले नाही. पण भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातले वोट हे शिवसेनेला देखील ट्रान्सफर झाले, हे अजितदादांच्या पक्षाला देखील ट्रान्सफर झाले, किंवा त्याच्या उलट त्या दोन्ही प्रादेशिक पक्षांचे वोट भारतीय जनता पार्टीला ट्रान्सफर झाले आणि महायुती म्हणून आम्ही सक्षमपणे महाराष्ट्रामध्ये पुढे तुम्ही म्हणता की तुम्ही नाही जिथं पुढले. जिथं भारतीय जनता पक्षाने प्रादेशिक पक्ष संपवले नाही. नाही, अजिबात संपवलं नाही. उलट त्यांना ताकद दिली. याच्या आधी राष्ट्रवादीची ताकद किती होती त्याच्यापेक्षा भारतीय जनता पार्टी सोबत आल्यानंतर जास्त झाले. याच्या आधी शिवसेना काय होती त्याच्यापेक्षा जास्त झाले. 2019 पेक्षा या दोन्ही पक्षाची ताकद यावेळेला जास्त आहे आणि या दोन्ही पक्षाचे उपमुख्यमंत्री या सरकारमध्ये आहे. त्यामुळे तोडलं नाही, उलट वाढवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलंय आणि हे आकडे सांगतात. त्याच्यामध्ये त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद होतं शिवसेनेकडे 2 टर्म. गेल्या वेळेस एका शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद होतं, पुढच्या उरलेल्या टर्म मध्ये दुसऱ्या शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद होतं. पण ठीक आहे, तुमचा पक्ष म्हणून तुमची भूमिका तुम्ही मांडतात. उदय सर, तुम्ही काहीतरी मगाशी मुद्दा मांडत होतात. नाही, मला जगतापांनी जे बोलले मगाशी की प्रादेशिक पक्षांना आम्हीच उदयाला आणलं, आम्हीच, हे काय प्रादेशिक पक्ष जे स्थापन झाले आणि त्यांना ताकद मिळेल ना, ही काँग्रेसच्या नालायकपणामुळे मिळेल. लक्षात ठेवा, ते काय काँग्रेसमुळे काय ते मोठे झालेले नाही आहेत. की काँग्रेसच्या काळात हे बघा, नोंदणी होणं हा भाग वेगळा आहे, पण ते ताकदवान होणं आहे याचा अर्थ राष्ट्रीय पक्ष जे आहेत ते त्रास देत आहेत आणि प्रादेशिक अस्मिता जी आहे ती ज्या प्रत्येक राज्यामध्ये ज्या राज्यांमध्ये उफळून आली त्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष बलवान झाले. आता महाराष्ट्रात शिवसेना जी होती, महाराष्ट्रापुरतं सांगायचं झालं तर महाराष्ट्रात ते बघा, ते एक ते उदाहरण दिलं जातं की वसंतदादांमुळे किंवा वसंतराव नाईकांमुळे शिवसेनेला ताकद मिळाली. त्याचा अर्थ तेवढा पुरता होता की त्यांना जे बोलता येत नव्हतं अनेक गोष्टी ते या पक्षाकडून बोलते करून घेत होते, कारण म्हणून शिवसेनेला वसंतसेना नाव पडलं होतं. पण त्यात काँग्रेसचा संबंध नव्हता. त्यांना जे राज्यातले नेते, काँग्रेसचे नेते जे होते, त्यांना केंद्रामधल्या त्यांच्या नेत्यांबद्दल किंवा त्यांच्या नेत्यांच्या धोरणांबद्दल जे बोलता येत नव्हतं, परंतु महाराष्ट्राच्या हिताचं होतं किंवा हिताचं आहे असं वाटत होतं, ते ह्या बाळासाहेबांकडून ते बोलवून घेत होते, शिवसेनेकडून ते वदवून घेत होते. म्हणून महाराष्ट्रात शिवसेना मोठी झाली. पण अन्य ठिकाणी काँग्रेसमुळे प्रादेशिक पक्ष मोठे झाले. हां, स्थापना झाली, थोडंसं त्यांनी प्रोत्साहन दिलं असं, पण मोठे झाले जे आहेत ते प्रादेशिक अस्मितेच्याच बळावर झालेले आहेत. हा त्यातला मुख्य भाग. दुसरं असं की मगाशी जे मी म्हणालो की भाजपमुळे पक्ष संपले, पण आता बंद जे म्हणत आहेत त्यात थोडंसं तथ्य आहे की भाजपनी प्रादेशिक पक्षांना ताकद दिली हे खरं आहे, पण ती वरून ताकद देताना खालून मुळं मात्र छाटत गेले ते, आणि त्यामुळे तो जो झाड आहे ते झाड आहे ते आपोआप कमी कमी होत गेलं. असं त्याचं झाड वाढवलं, सुंदर केलं. एक असं उदाहरण दिलं होतं की भारत खूप छान झाड आहे, सजवलंय, त्या झाडाला फळं पण लागलीत, पण ते झाड मोठं, ते झाड बोन्साय आहे. खूप सुंदर असं प्रादेशिक पक्षांचं बोन्साय करेक्ट, त्यांनी बोन्साय केलं, ते बोन्साय केलं त्यांनी. मगाशी तुमच्यावर काहीतरी उदय सर तुम्ही बोलत असाल ना, प्रशांत जगताप काहीतरी सांगत होते, तुम्हाला काहीतरी उदय सरांवरती मुद्दा मांडत होता, मग मी आने जोगळेकरांच्याकडे जाईल. प्रशांतजी तुम्ही काहीतरी बोलत. नाही सर, विषय असा होता की उदयजी जे म्हणताय त्याप्रमाणे मुळात विषय हे काही काँग्रेसचं पाप असण्याचं कारण नाही. मी नवनाथजींच्या प्रश्नाला हेच उत्तर देत होतो की त्यांनी असं सांगितलं की प्रादेशिक पक्ष काँग्रेसबरोबर आल्यामुळे संपले. आमचा मुद्दा हा होता की आमच्याकडे डेमोक्रेसी होती, आमच्या काळामध्ये आमचा एकमेव राष्ट्रीय पक्ष त्यावेळेस असताना, म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर, त्यावेळेस इथं कुठल्याही प्रादेशिक पक्षाला प्रादेशिक अस्मितेच्या नाही का मुद्द्यावर पक्ष नोंदण्याला कुणी नाही का या ठिकाणी अडवलं नाही, निवडणुका लढवायला कुणी अडवलं नाही, आणि तिथलं सरकार स्थापन होत असताना त्यांना सरकार चालवण्यासाठी सुद्धा कुठे रोखण्यात आलं नाही. मुळात अगदी नका 2004 ते 9 ते 14च्या काळामध्ये सुद्धा या प्रादेशिक पक्षांना घेऊनच आम्ही देशामध्ये सत्ता स्थापन केली आणि त्या राज्यामध्ये त्या प्रादेशिक पक्षांना सत्ता स्थापनेमध्ये मदत सुद्धा केली. त्यावेळेस मात्र एवढा एजन्सीचा वापर होत नव्हता. ही खरी वस्तुस्थिती आहे. ठीक आहे. अनय आणि राहुल गडपाले दोघांकडे मला पुढचा महत्त्वाचा मुद्दा विचारायचा की पुढे काय, की तुम्ही मगाशी जे नवनाथ बन म्हटलं आमच्यासोबत आलात, आम्ही तुम्हाला वाढायला देतो पक्षाला, पण आता प्रादेशिक पक्षांची पुढची वाटचाल अशीच असणार आहे का की तुम्ही सत्तेसोबत असलेल्या केंद्रात, ज्याची जनरली हा एक आपण लॉजिक बघितलेलंच आहे भूतकाळातही, की जनरली प्रादेशिक पक्षांची भूमिका ही केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षासोबत जाण्याची राहिली आहे. केंद्रासोबत तुम्हाला काम करायचं असतं, निधी असतात, अनेक गोष्टी असतात त्याच्यामुळे. पण ज्या प्रकारे मगाशी उदय तानपटक यांनी उल्लेख केला की बोन्साय करून ठेवतात, सोबत जाल, पण सोबत जाणं थोडंसं एक मिठा जहर आहे.
लॉंग रेसमध्ये तुम्हाला फार जास्त दाम देणार नाही. पण प्रादेशिक पक्षांसाठी हळूहळू का होईना हे स्लो पॉइझनिंग असणार एक प्रकारे. सत्तेसोबत जाणं हा सत्तेच्या विरोधात राहिला तर संपून जाल, सत्तेसोबत राहिला तर हळूहळू संपाल. पण संपणं मात्र तुमच्यासाठी हे लिहून ठेवलेली ही काळ्या दगडाची रेघ असणार आहे. मला असं वाटतं की हे जे खरं आहे, बोनसाय झालेले आहेत बऱ्याचशा राजकीय पक्षांचं, हे खरं आहे. पण याच्यामध्ये याला जबाबदार कोण आहे हा प्रश्न विचारायला पाहिजे. भाजपामध्येही बदल झालेला आहे. जो अटलजींचा, आडवाणींचा भाजप होता त्याच्यामध्ये टेस्ट मॅच क्रिकेट खेळायचे, एका दिवसात 1.5 दिवसात 250 धावा काढायचे. अमित शहाचा भाजप आहे त्याच्यामध्ये 2020 सारखं झालंय. तुम्हाला 20 ओव्हरमध्ये 250चा स्कोर करायचा असं जर तुम्ही नाही केला तर तुम्हाला दुसऱ्या मॅच मध्ये तुम्ही स्वतः बाहेर जाता. म्हणजे जी अवस्था आहे ती मित्र पक्षांची नाहीये, ती भाजपाच्याच लोकप्रतिनिधींची. नवनाथजींना तुम्ही विचारू शकता की किती वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम दिले जातात आणि काय काय पक्षासाठी करावं लागतं आणि ते केलं तरच तुम्ही पक्षात पुढे जाऊ शकता. अजून बऱ्याचशा ज्या मित्र पक्षांची अवस्था होती त्यांना अजूनही ते अटलजींचे, आडवाणींचे दिवस आठवायचे की ज्याच्यात तुम्हाला पूर्णपणे स्वायत्तता असायची की तुम्ही काही करा. आणि याचमुळे म्हणजे आज खरं आसाम गण परिषदही भाजपा सोबत निवडून आले. गेले 2014 सालीच आसाममध्ये भाजपा मोठा भाऊ झालाय, पण तरी त्यांनी आसाम गण परिषदेला आपल्या सोबत ठेवलं. शिवसेनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांचं असं झालं, त्यांची मानसिकता अशी राहिली की आपण युतीतला मोठा भाऊ आहेत आणि आपण काही केलं तरी चालतंय. आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही 2/3 जागा लढून जर 43 आणि 44 जागा जिंकत असाल तर हे जे नवीन भाजप आहे ते ऐकणाऱ्यातला नाहीये. जिथे पोकळी मिळते तिथे भाजपा आपले हातपाय पसरतो. त्यामुळे भाजपा सोबत असणाऱ्या किंवा भाजपाच्या विरोधात असणाऱ्या प्रादेशिक पक्षांसाठी धडा हाच आहे की जर तुम्हाला रेसमध्ये टिकून राहायचं असेल तर तुम्हाला सातत्याने काहीतरी प्रयत्न करावे लागतील, आंदोलनं करावी लागतील, नवीन मुद्दे हातात घ्यावे लागतील. ते तुम्ही सोडलं तर तुम्ही संपून जा. पण आज सगळ्यात जास्त मधल्या काळामध्ये जो वारंवार आरोप केला विरोधी पक्षाकडनं की विरोधी पक्षात ज्यांनी सत्तेविरुद्ध लढण्याचा तिथे प्रयत्न केला त्यांना तिथे अनेकदा कारवाईला सामोरं जावं लागलं, हा त्याच्यात आरोप झालाच.